राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. येत्या 20 नोव्हेंबरला 288 जागांसाठी मतदान होत आहे. सोलापूर येथील बीएफ दमाणी हायस्कूल सोलापूरमधील इयत्ता 7वीच्या वर्गात शिकणारी राजगौरवी युवराज पाटील हिने मतदान का व कशासाठी करावे तसेच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी छानदार संदेश दिला आहे. तो अनेक ठिकाणी व्हायरल देखील होतो आहे. तो काय आहे ते आपण पाहूया. या संदेशाने निश्चित मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होणार आहे. तिची आई एक निष्णात सरकारी वकील आहे. समाज प्रगल्भ आणि समृद्ध व्हावा यासाठी या चिमुकलीने केलेल्या छोट्याशा प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नमस्कार, मी राजगौरवी पाटील, बीएफ दमाणी प्रशालेतील विद्यार्थिनी, इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. माझा गट 5वी ते 8वी. आज मी तुम्हाला मतदानाची जनजागृती या विषयावर बोलणार आहे. प्रगति और खुशहाली भारत माँ की है दरकार. प्रगति और खुशहाली भारत माँ की है दरकार. वोट करेंगे तब भी मिलेगा मनचाही सरकार, मनचाही सरकार. मतदार हा लोकशाहीचा भाग्य विधाता असतो. भारत देशातील लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि याच लोकशाहीची ताकद आहे येथील जनता. आपल्या भारत देशामध्ये 18 वर्ष पूर्ण असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळतो. मतदानाचा अधिकार मिळाला म्हणजे काम संपलं असं नाही, तर प्रत्येक मतदाराने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपले बहुमोल मत दिलेच पाहिजे. त्याला मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराचा त्याने वापर केला पाहिजे. बनो देश के भाग्य विधाता, बनो देश के भाग्य विधाता, अब जागो प्यारे मतदाता. बच्चा बच्चा करे पुकार, बच्चा बच्चा करे पुकार, वोट डालना तुम हर बार. आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी केलेले, लोकांसाठीचे राज्य. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला मनाचे स्थान आहे. लोकतंत्र की है पहचान, मत, मतदाता और मतदान. आपल्या देशामध्ये निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग ही संस्था आहे. या आयोगाची अशी अपेक्षा आहे की प्रत्येक मतदाराने मतदानासाठी आलेच पाहिजे आणि त्याने मतदान केलेच पाहिजे. खरं तर एखाद्या गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात एवढेच नव्हे तर देशात मतदानाचा दिवस हा एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला पाहिजे. छोड़ो अपने सारे काम, पहले चलो करे मतदान, पहले चलो करे मतदान. सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे मतदान. देशाला सपोर्ट करूया, चला तर मग वोट करूया. खूप जोरात तयारी सुरू आहे तुमच्या स्वागतासाठी. इलेक्शनचा दिवस म्हणजे सुट्टी नाही, इलेक्शनचा दिवस म्हणजे ड्युटी. हे फक्त निशाण नाही, हे फक्त निशाण नाही तर शान आहे. लोकतंत्रामध्ये तुमच्या सर्वांचं सुद्धा योगदान आहे. लोकतंत्रामध्ये तुमच्या सर्वांचं सुद्धा योगदान आहे. देश के विकास में अपना योगदान दे, देश के विकास में अपना योगदान दे. हर हाल में अपना मतदान, हर हाल में अपना मतदान. मतदान करणं तुमचा हक्क, तुमचा अधिकार आणि तुमची जबाबदारी सुद्धा. त्यामुळे मतदान नक्की करा. तुमचं सरकार तुम्हीच निवडा. चला तर मग लक्षात ठेवूया, बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 आपल्या सर्वांना मतदान करायचं आहे. विकास की गंगा बहती है, विकास की गंगा बहती है. मतदान का फर्ज निभाना है, हमें मतदान का फर्ज निभाना है. धन्यवाद.